आज आपण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे, काय सांगा? मी ही होणारी निवडणूक ही येणाऱ्या काळातली जनतेच्या सेवेसाठी मी स्वतःचा अर्ज भरलेला आहे। यापूर्वीसुद्धा माझ्या परिवाराने केलेले कामं सर्व चिखलीकरांना माहिती आहे। यामधून मी येणाऱ्या काळात चिखलीच्या जनतेला सर्व प्रकारची सुविधा माझ्या या कारकिर्दीमध्ये पुन्हाही म्हणजे देण्याचा प्रयत्न राहणारच आहे। परंतु मागच्या जनतेने आपल्या या चिखली शहरामध्ये येणाऱ्या गेलेल्या काळामध्ये जो राजकारण्याच्या माध्यमातून लोकांना दबाव तंत्राचा जो वापर करण्यात आलेला आहे प्रशासनामार्फत, त्या प्रशासनामध्ये मी चिखलीकरांच्या मदतीने किंवा त्यांच्या पाठिंब्याने ते भयमुक्त वातावरण मी पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न राहील। कोणत्याही नागरिकांना सुविधा या प्रथम क्रमांकाच्या राहतील। त्याच्यानंतरही नाले असतील, नळ असतील, येणारी पाईपलाईन योजना असेल, यामधून जो आताच्या काळामध्ये प्रशासनाच्या जो भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजतोय तो मी माझ्या विकासाच्या कामातून तो मुद्दा खोडून काढेल आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार जो झाला असेल तोही मी खोडून काढण्याचा आणि शोधून काढण्याचा प्रयत्न राहील। आपण बाजार समितीच्या निवडणुका लढवलेल्या आहे, जिंकले सुद्धा या ठिकाणी आहेत, परंतु आज ही प्रथम या ठिकाणी निवडणूक या ठिकाणी नगर परिषदेची मध्ये निवडणूक लढवत आहेत, कारण की याच्यामध्ये या ठिकाणी मतदारांची संख्या या ठिकाणी जास्त असते। त्याला या ठिकाणी कव्हर करण्याच्या माध्यमातून आपण कसे प्रयत्न कराल? माझा परिवार बोंद्रे परिवार चिखली शहरासाठी काही नवीन नाही आणि माझ्या परिवाराने या अगोदरी म्हणजे माझ्या बापदाद्यांपासून जवळपास चिखली नगर परिषद स्थापना झाल्यापासून जवळपास 53 वर्षाचा 52 वर्षाचा इतिहास आहे की बोंद्रे परिवाराने या ठिकाणी सेवा दिलेली आहे आणि त्या माध्यमातून येथील प्रत्येक धर्माशी, प्रत्येक नागरिकांशी, प्रत्येक परिवाराशी माझा आणि माझ्या परिवाराचा, आमच्या बोंद्रे परिवाराचा कुठं ना कुठं संबंध आलेला आहे आणि ते प्रत्येक ठिकाणी आम्हाला सहकार्य करतात। त्यांच्याच भरोश्यावर आम्ही आजपर्यंत निवडणुका जिंकत आलेलो आहे। याच ठिकाणी सगळ्या तालुक्यालाही हे माहिती आहे की आमच्या बोंद्रे परिवाराला लोकांनी विधानसभेत सुद्धा पाठवलेलं आहे आणि त्याही सुविधा आमच्या परिवारातर्फे आम्ही देत आलेलो आहे। त्यामुळे आम्हाला फार मोठा पाठिंबा सर्व जनतेतून, सर्व स्तरातून आम्हाला मिळत आलेला आहे। त्याच पद्धतीने या कुठचाही मी कार्यकाल हा माझा राहील की मी तुम्हाला या ठिकाणी मागणी ठेवतो। ओके, ठीक आहे।